केमिस्ट्रीच्या जगामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता आपण MST CETचा क्रॅश कोर्स लॉन्च केला आहे, हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे। ठीक आहे, आता आपण काय काय त्याच्यामध्ये घेणार आहे किंवा आज आपलं जे पहिलं लेक्चर आहे, आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय काय डिस्कस करणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज व्यवस्थित सांगणार आहे। सर्वांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, आता बघा, आपण इंट्रोडक्शन वगैरे नंतर घेऊया। आता आधी मला तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगू द्या अगोदर। सर्वात प्रथमतः आज आपला पहिला दिवस आहे क्रॅश कोर्सचा, ज्याच्यामध्ये आपण केमिस्ट्रीचा आणि MST CET या दोन गोष्टींचा आज तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे। आज इंट्रोडक्शनमध्ये आपण अनेक गोष्टी सांगणार आहे की आपल्याला CET का महत्त्वाचे, त्याच्यानंतर CETच्या माध्यमातून जे मिळणारे कॉलेजेस असणार आहे आपल्याला इंजिनिअरिंगचे, आजच्या जगामध्ये त्यांचे कट ऑफ किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे, या कट ऑफची चर्चा आपण करणार आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला चांगलं कॉलेज मिळणार, त्या कॉलेजचा फायदा काय होणार आहे, जेव्हा CETमध्ये आपल्याला चांगले मार्क्स स्कोअर करणार आपण, तेव्हा प्लेसमेंट मॅक्झिमम किती असते जेव्हा CETमध्ये चांगले मार्क्स मिळवून आपण चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचतो, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत। आता सांगायचं झालं तर आपल्या मागच्या वर्षीचा टॉपर होता सूरज जाधव, ज्याने 99.57% केमिस्ट्रीमध्ये स्कोअर केला। प्रियंका परमाने ही आष्टा बॅचची विद्यार्थी होती, जिने 98.51% स्कोअर केला आणि 10 ते 15पेक्षा जास्त मुलांना 91% जास्त स्कोअर मागच्या वर्षी CETमध्ये आलेला आहे। एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे। आता प्रत्येकाने लेक्चर करताना कुठल्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तर टेक्स्टबुक, दुसरी गोष्ट नोटबुक, तिसरं पेन अँड पेपर आणि तुमच्यामधला संयम आणि तुमच्यामधली कष्ट करण्याची शक्ती, या 4 गोष्टी ज्यांच्यामध्ये असणार आहे त्यांना 1000% फायदा बेनिफिट होणार आहे। आता पुढे जर का बघायचं झालं सर, तर MST CET म्हणजे नेमकं काय आहे, का कंडक्ट केली जाते? विद्यार्थ्यांनो, MST CET जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे। याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करत असतं। का कंडक्ट केलं जातं? कारण की आपल्याला वेगवेगळे जे डिग्री कोर्सेस असतात, जसं की इंजिनिअरिंग झालं, जसं की फार्मसी झालं, या 2 किंवा याच्यापेक्षा अनेक वेगवेगळे डिग्री कोर्सेस असतात, त्यांच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला CETची एक्झाम द्यावी लागते। विद्यार्थ्यांनो, आताच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं आहे की तुम्हाला जर का मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला CET नव्हे, तुम्हाला नीट एक्झामिनेशन द्यावी लागते। आणि ज्यावेळेस तुम्हाला नीटमध्ये तुम्हाला वेगवेगळे मेडिकल कोर्सेस करता येणार आहे, परंतु CETच्या माध्यमातून तुम्हाला इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा, फार्मसीमध्ये टॉप मोस्ट कॉलेज म्हटलं तर मुंबईचं ICT आहे आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज सर्वांना माहिती आहे पुण्यातलं COEP। हे 2 कॉलेजेस असे आहेत की ह्या 2 कॉलेजेसमध्ये अप्रॉक्सिमेटली 50 लाख वर्षाला एवढं तुम्हाला पॅकेज मिळतं, म्हणजे 50 लाख पर ॲनम एवढं पॅकेज आपल्याला या 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मिळत असतं। सर, मग एवढं जर का आमचं भविष्य त्याच्यावर अवलंबून असणार आहे तर आम्हाला किती जास्त अभ्यास करावा लागणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता विदाऊट वेस्टिंग टाईम आता आपण पुढे जाऊ। आता सर्वात प्रथम मला सांगायचं तुम्हाला एक गोष्ट आहे की MST CETचा पेपर पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे विद्यार्थ्यांना। आता ह्या गोष्टीवर आपण ऑलरेडी व्हिडिओ तर बनवला आहे, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो, कारण की आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की 11वी आणि 12वी या दोन्ही स्टँडर्ड मिळून CETचा कोर्स जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहे किंवा CETच्या कोर्सचा सिलेबस तोच असणार आहे। आता जर का विचार केला तर 11वीचा जो सिलेबस असणार आहे आपला तो 20% CETसाठी आणि 12चा जो सिलेबस आहे तो 80%। मग तुम्हाला विचार करायचा आहे, आपण अनेक वेळेस काय करतो, 11वीला काय अभ्यास व्यवस्थित करत नाही, मग ज्यावेळेस आता आपण काय करणार, ज्यावेळेस आपण CETची एक्झाम देणार त्यावेळेस होतं असं की अनेक विद्यार्थी 11वी ड्रॉप करतात, 11वीचा अभ्यासच करत नाही आणि 12वीचा अभ्यास करतात, तो पण एकदम थोडाफार करतात, जास्त काही एकदम मन लावून अभ्यास करत नाही। त्याच्यामुळे होतं असं की विद्यार्थ्यांचा स्कोअर एवढा कमी येतो, 78%, कोणाला 80%, कोणाला 81%। विद्यार्थ्यांनो, रिॲलिटी सांगतोय की एवढ्या पर्सेंटाईलवर तुम्हाला कुठलंच चांगलं कॉलेज मिळत नसतं। त्याच्यामुळे मी तुम्हाला हा कोर्स डिझाईन करण्यामागचं माझं कारण एकच आहे आणि एवढी कमी फी ठेवण्यामागचा उद्देश पण एकच आहे की
ही गोष्ट कुठल्याही स्टुडंटपर्यंत पोचावी, जो जास्तीत जास्त पैसे अफोर्ड करू शकत नाही त्याच्यापर्यंत पण ही माहिती पोचावी आणि त्याच्या एका गोष्टीमुळे नुकसान होऊ नये आणि त्याच्या भविष्यावर त्याचा फरक पडू नये, यासाठी आपण एवढ्या अफोर्डेबल कॉस्टमध्ये हा क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट आपण बघूया. आता इथं काय सांगते एक्झामिनर, जे क्वेश्चन्स असणारे MST CETचे ते सर्वच्या सर्व तुमच्या महाराष्ट्र बोर्ड म्हणजे SSC बोर्डवर डिपेंड असणार आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की 20% वेटेज हे 11वीचं आणि 80% वेटेज हे 12वीचं आहे. तिसरी गोष्ट, या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण कुठलंही ऑप्शन टिक केलं तर आपण पास होतो, आपल्याला चांगलं पर्सेंटाईल मिळतात. हा सर्वात मोठा गैरसमज असतो आणि ह्या ट्रॅपमध्ये अनेक विद्यार्थी फसतात आणि त्यांचं भविष्य अंधारमय होण्यास तयारी होते. आता पुढे, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की CETचा फुल फॉर्म जरी कॉमन एंट्रन्स टेस्ट राहिला, CET जरी सोपी एक्झाम अनेकांना वाटत राहिली, पण आताच्या काळामध्ये CETची जी बराबरी आहे किंवा त्याची जी लेवल आहे ती नीट आणि JEE या एक्झाम एवढी टफ झालेली. सर कसं काय, असं कसं काय सांगताय सर तुम्ही, नीट आणि JEE सारखी टफ कसं काय एक्झाम ही CETची? सर्व गोष्टी आपण लॉजिक आणि प्रॅक्टिकल बेस सांगत असतो. कुठलीच गोष्ट मला तुमच्यापासून लपवायची नाही आहे आणि कुठलीच गोष्ट तुम्हाला न माहिती व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नाही आहे. CETची जी एक्झाम असणार आहे तिची जी हार्डनेस आहे ती नीट लेवलची आहे PCB ग्रुपसाठी आणि ती PCM ग्रुपसाठी JEE लेवलची असणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जे विद्यार्थी फार्मसी चांगल्या कॉलेजला जायचं आहे त्यांना PCB ग्रुपमध्ये मोर दॅन 98% एवढा स्कोअर करावा लागणार आहे आणि ज्यांना टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे त्यांना PCM ग्रुपमध्ये मोर दॅन 98% स्कोअर करावा लागणार आहे. आणि एवढा जर का ओव्हरऑल तुम्हाला स्कोअर करायचा असणार आहे तर मी तुम्हाला शब्द देतो इथं की 99% जर का तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जर का स्कोअर गेला तर बाकी 2 विषयांची जबाबदारी तुम्ही स्वतः घेऊ शकतात. जर का केमिस्ट्रीमध्येच 99%च्या पुढे गेला तर हे अटेंड करणं किंवा हे मिळवणं आपल्यासाठी कठीण बिलकुल पण नाही आहे. आता पुढे मी तुम्हाला त्याची कठीणता सांगितली की PCB ग्रुपमधला जो बायोलॉजीचा सब्जेक्ट आहे त्याची कठीणता नीट एक्झाम एवढी असणार आहे. PCMसाठी जो मॅथमॅटिक्सचे जे प्रश्न येणार आहे तुम्हाला त्याची कठीणता JEE लेवल एवढी असणार आहे. या गोष्टी यांनी इथं सांगितल्या आहेत. चौथी गोष्ट ते सांगताय की जो पेपर असणार आहे तो 3 पेपर्स होणार आहे. एक पेपर फर्स्ट असणार, पेपर सेकंड असणार आणि पेपर थर्ड असणार आहे. पेपर फर्स्ट हा मॅथमॅटिक्सचा असणार ज्यांचा PCM ग्रुप आहे. आता मॅथमॅटिक्समध्ये टोटल प्रश्न 50 प्रश्न येणार आहे, 50 क्वेश्चन्स येणार आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि एक प्रश्न कॅरीज 2 मार्क, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचं वेटेज जे झालं 50 × 2 ते झालं 100 मार्क्स एवढं वेटेज हे मॅथमॅटिक्सचं झालं. आता सर तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रत्येक CETचा जो सिलेबस आहे प्रत्येक विषयासाठी 20% प्रश्न हे 11वी येणार आहे. मग 50 प्रश्नांपैकी जर का याचे 20% काढले तर 10 प्रश्न हे 11वीतून येणार आहे आणि 40 प्रश्न हे 12वीमधून येणार आहे. एका प्रश्नाचे मार्क्स आहे 2 मार्क्स, असे ओव्हरऑल 100 मार्क्स असणार आहे आणि आपल्याकडे वेळ 1.5 तास एवढा असणार आहे. CETची जी परीक्षा असणार आहे तिचा कालावधी हा 3 तासांचा असतो. 3 तासांमध्ये 2 पेपर्समध्ये याचं कन्वर्जन केलं जातं. ज्यांना PCM द्यायचा आहे त्यांच्यासाठी मॅथ्स असणार आणि अदर जे 2 सब्जेक्ट आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री, ह्या 3 सब्जेक्ट्स मिळून PCM ग्रुपला तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे. मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला 1.5 तास असणार, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी स्पेशल 1.5 तास असणार. ज्यांना PCB ग्रुपमध्ये द्यायचे त्यांच्यासाठी बायोलॉजी हा 1.5 तासाचा असणार आहे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री हा 1.5 तासाचा असणार आहे. अशा पद्धतीने ओव्हरऑल 3 तास तुम्हाला PCB ग्रुपसाठी आणि PCM ग्रुपसाठी वेळ दिला जाणार आहे. या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मॅथमॅटिक्सचे सांगितले आपण 50 प्रश्न येणार आहे, फिजिक्सचे सांगितले आपण 50 प्रश्न येणार आहे, केमिस्ट्रीचे सुद्धा 50 प्रश्न येणार आहे. ज्यांना PCB ग्रुप द्यायचा आहे त्यांना एवढी महत्त्वाची गोष्ट इथं आहे की तुम्हाला बायोलॉजीचे ओव्हरऑल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. एक प्रश्न 1 मार्कला असे तुम्हाला 100 मार्क्सला 100 प्रश्न असणार आहेत. विद्यार्थ्यांनो आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं की 11वीवरून 20% प्रश्न बघायला मिळणार आणि 12वीवरून तुम्हाला 80% क्वेश्चन्स बघायला मिळणार आहे. सर
आता आम्हाला 11वीला कुठले कुठले चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. 11वीला तर केमिस्ट्रीला तुम्ही सांगितले की 16 चॅप्टर्स होते, मग ते 16च्या 16 चॅप्टर्स आहे का आम्हाला CETला? विद्यार्थ्यांनो बिलकुल नाही. आता त्या 16 चॅप्टर्सपैकी पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट सेकंड, स्टेट्स ऑफ मॅटर, ॲड्झॉर्प्शन अँड कोलाइड्स, हायड्रोकार्बन, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एवढेच चॅप्टर तुमचे 11वीचे आहे. आणि आपण ह्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांनो 11वी तर घेणारे, त्याच्यानंतर 12वी तर घेणारे, त्याच्या अगोदर मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिक्स घेणार आहे. म्हणजे बेसिक्समध्ये काय काय घेणार सर तुम्ही? बेसिक्समध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी केमिस्ट्रीच्या बेसिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमची बेसिक कन्सेप्ट जरी येत नसणार तुम्हाला, 11वीला जरी चांगला अभ्यास केला नाही, 12वीला जरी चांगला अभ्यास केला नाही, तरीसुद्धा एका पण विद्यार्थ्याला CETच्या एक्झामला शंका किंवा डाऊट किंवा कठीण वाटायला नको, ही सर्व जबाबदारी घेतली जाणार आहे. आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं, CETचा सिलेबस, त्याचा पेपर पॅटर्न आणि त्याचं महत्त्व आतापर्यंत आपण सांगत आलो आहे. आता आपण हा जो कोर्स डिझाईन केला आहे विद्यार्थ्यांनो, या कोर्समध्ये आपण सर्वात प्रथम तर बेसिक्स कव्हर करणार आहे सर्व 2 ते 3 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर बेसिक्स नंतर जाणार आहे आपण 11th 11चे पूर्ण टॉपिक्स व्यवस्थित घेतले जाणार आहे. त्याच्यानंतर जाणार आहे आपण 12th अशा पद्धतीने आपण 3 टप्प्यांमध्ये आपला हा MST CETचा कोर्स हा लॉन्च करणार आहोत किंवा पूर्ण करणार आहोत. आणि विद्यार्थ्यांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण मागच्याच वेळेस एक बोर्ड क्रॅश कोर्स लॉन्च केला होता. तो आपण पूर्ण 3 महिने एकदम रेग्युलर कंडक्ट केला होता आणि त्याच्यामध्ये 16च्या 16 चॅप्टर्स आपण विद्यार्थ्यांचे कव्हर करून घेतले होते. आता वेळ आली CETसाठी एक क्रॅश कोर्स, एकदम उत्तम क्रॅश कोर्स लॉन्च करण्याची. त्याच्यामुळे आपण हा कोर्स लॉन्च केला. मी सांगितल्याप्रमाणे पहिले बेसिक घेणार, त्याच्यानंतर 11वी पूर्ण करणार आणि त्याच्यानंतर 12वी पूर्ण करणार. विद्यार्थ्यांनो लेक्चर कशा पद्धतीने होणार आहे सर? आमचे लेक्चर जे असणार आहे विद्यार्थ्यांनो, तुमचं एक लेक्चर हे 1.5 तासाचं होणार आहे. एक लेक्चर प्रत्येक दिवशी 40 ते 50 दिवस जोपर्यंत तुमची CETची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुमचं एक लेक्चर हे जवळपास 1.5 तासाचं होणार आहे. आणि या 1.5 तासामध्ये काय काय करणार आहे सर तुम्ही? 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये आपण 1 तास स्पेशली तुमची थेरी कव्हर करण्यासाठी देणार आहे आणि अर्धा तास रोज तुमच्याकडून MCQs सॉल्व करून घेणार आहोत. MCQsमध्ये आपण सर्व मागच्या वर्षी आलेले CETचे प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि या थेरॉटिकल पार्टमध्ये आपण सर्व कन्सेप्ट्स, ट्रिक्स आणि त्याच्यानंतर NCERTमधल्या अनेक गोष्टी ज्या CETला विचारल्या जातात त्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या 1 तासामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने तुमची CETची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा कोर्स चालू राहणार आहे विद्यार्थ्यांनो. इथं तुम्हाला एक माहिती कळाली की CETचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, त्याच्यानंतर कोर्स वगैरे कसा असणार आहे, या सर्व गोष्टी मी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या. आता पुढे जर का बघायचं झालं विद्यार्थ्यांनो, तर CETची एक्झामची उपयुक्तता काय, CETची एक्झाम का आमच्यासाठी गरजेची? विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपल्याला अनेक लोकांनी सांगितलं की 10वीवर भविष्य आहे, 10वीला अभ्यास कर, 90च्या पुढे मार्क्स आण, तुला चांगलं, तुझी जीवन पुढे एकदम चांगलं होणार. चुकीचं. 11वीला चांगला आणि 12वीला चांगला आणि ह्या सर्व गोष्टी चुकीच्या. ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही पास झाले, तुमचा ग्रुप क्लिअर झाला, मोर दॅन इनफ. तुमचं भविष्य जे असणार आहे ते तुमच्या CETच्या एक्झामवर, तुमच्या नीटच्या एक्झामवर आणि तुमच्या JEEच्या एक्झामवर अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे आता असं अनेक विद्यार्थी मला काल परवा सांगत होते की सर आता 12वीचे पेपर संपले सर, आता आम्ही मोकळं झालो सर, आता आम्ही 4-5 दिवस कुठेतरी गावाला फिरून येणार आहे. मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला जर का गावाला फिरायचं असणार तर फिरा, पण तुमचं भविष्य तुम्ही किती महत्त्व देत आहेत ते मला दिसतंय आणि जो आता कष्ट करणार त्यालाच हे चांगले फळ मिळणार आहे, अन्यथा त्याला फळ मिळणार नाही. पुढे आता महत्त्वाची गोष्ट, मला CETचं महत्त्व सांगण्यासाठी एक मी तुम्हाला COEP नावाचं जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचा मी तुम्हाला कट ऑफ दाखवतो आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन ही महाराष्ट्रामध्ये चालू आहे CETसाठी. आता हा जो आहे हा कट ऑफ 2021-22चा आहे. COEP कॉलेज माहिती आहे आपल्याला, एक ऑटोनॉमस कॉलेज आहे, पुण्यातलं एकदम टॉप मोस्ट कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. आता इथं जर का विचार करायचं झालं तर सिव्हिल इंजिनिअरिंगची जी ब्रांच होती इंजिनिअरिंगसाठी त्याच्यासाठी ओपनचा कट ऑफ गेला होता 97.50%.
CS साठी GSCS यांच्यासाठी 95.27, NT1 साठी 96.62, NT3 साठी 93.72, OBC वाल्यांसाठी 97.21, ओपनवाल्यांसाठी 97.38. या सर्व कॅटेगरीजमध्ये जर का आपण बघायचं झालं तर विद्यार्थ्यांना ओव्हरऑल विद्यार्थी OBC किंवा ओपन असतात. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं आहे. जर का तुम्हाला COEP कॉलेजमध्ये सिव्हिल ब्रांच पाहिजे तर तुम्हाला 98% पुढे स्कोअर करावं लागणार. ही तर सिव्हिल ब्रांचची झाली गोष्ट. पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अनेक विद्यार्थ्यांना करायची. बघू शकता तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ओपनवाल्यांना 99.74, 87, 100%, 185% पुढे असले तर ॲडमिशन मिळणार, नाही तर विसरायचं आहे स्वप्न. आणि COEP का सर, COEP कॉलेज का, त्याचं पण मी पुढे सांगणार तुम्हाला महत्त्व. किती सॅलरी मिळते, किती प्लेसमेंट आहे, या सर्व गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगत जाणार आहे. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की 99% पुढे व्यक्तींना मार्क्स हवे आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण तीच गोष्ट आहे. 99% पुढे मार्क्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच्यामध्ये पण 99%. ही तर 21-22ची गोष्ट चालू आहे. आता 22-23 आणि 23-24ला तर प्रचंड कॉम्पिटिशन वाढली. ज्या ब्रांचेस आपल्याला 97 आणि 98वर मिळत होते सिव्हिलच्या वगैरे, ते पण आता 98-99पर्यंत पोहोचलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचचा कट ऑफ पण 98% आहे. त्याच्यानंतर मेटॅलर्जी, जी की सोपी ब्रांच वाटते आपल्याला आणि कमी कट ऑफ जातो, परंतु 23-24ला आता त्याचा कट ऑफ जवळपास 98-99पर्यंत पोहोचला आहे. एवढंच सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. हे तर COEP कॉलेज आहे आणि हा पहिला राऊंड नाही, हा दुसरा राऊंड आहे. कॅप राऊंड सेकंड आहे, जिथं अनेक सर्वात कमी कट ऑफ असलेला राऊंड असतो तो असतो कॅप राऊंड सेकंड. आता मला एवढंच सांगायचं आहे की जर का राऊंड सेकंडला ही व्यक्तींची कॉम्पिटिशन आहे तर फर्स्ट राऊंडला काय असणार आहे, ओपन राऊंडला काय असणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे, जर का तुम्हाला चांगला पर्सेंटेज स्कोअर करायचा आहे, चांगलं कॉलेज पाहिजे आहे, तर तुम्हाला एवढा पर्सेंटेज स्कोअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला एवढे मिळाले नॉट मोर, तुम्हाला एवढे मिळाले काही कामाचे नाही, तुम्हाला एवढे मिळाले काही होणार नाही. तुम्हाला पाहिजे 99%च्या पुढे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना सारखं सांगत राहतो की 99.27चं स्वप्न झालं आपलं पूर्ण. आता आपलं एकच स्वप्न आहे 100%चं, आणि ते अनेक विद्यार्थी माझे पूर्ण करताना मला दिसत आहे आणि पूर्ण देखील करणार ते, अशी मला खात्री आहेच. आता पुढे हे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, COEPचं कट ऑफ वगैरे काय होतं काय नाही, याच्यावरून आपल्याला कळत आहे की CETची महत्त्वाकांक्षा किंवा महत्त्व किती मोठ्या प्रमाणामध्ये. आता हे झालं इंजिनिअरिंगसाठी. सर जे PCB ग्रुप देणार आहे त्यांचं काय? PCB ग्रुपमध्ये देखील तुम्हाला जर का चांगलं कॉलेज पाहिजे, जसं की ICT हे मुंबईमधलं सर्वात मोठं आणि सर्वात मोठं किंवा सर्वात प्रीमियम असं B.Pharmcy कॉलेज आहे. या कॉलेजला जर का तुम्हाला ॲडमिशन पाहिजे आहे तर ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी देखील तुम्हाला इंजिनिअरिंगसारखेच 99%चं स्कोअर करणं अपेक्षित आहे. सर तुम्ही एवढे मोठे कॉलेजेसच का सांगताय आम्हाला, ह्याच कॉलेजेसमध्ये का जायचं आहे? आता याचं महत्त्व आपण बघूया. आता मी तुम्हाला इकडं सांगणार आहे त्याचं महत्त्व, की ह्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचा बेनिफिट काय होणार आहे, फायदा काय होणार आहे. आता इथं जाऊ आपण प्लेसमेंटवर, जी की मी तुम्हाला COEPची सांगतोय. आता सर्वांचं एकदम व्यवस्थित लक्ष पाहिजे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे COEP कॉलेज आहे. आता याचं आपण स्टॅटिस्टिक बघूया. आता जर का आपण बघितलं 2022-23चं, तर कॉम्प्युटर ब्रांचमध्ये 170 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये 100, अशा पद्धतीने ओव्हरऑल 865 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं 22-23ला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय झालं, जे प्लेसमेंटचे विद्यार्थी होते 865 स्टुडंट कॉलेजमध्ये होते. त्याच्यापैकी प्लेसमेंटसाठी 788 विद्यार्थ्यांनी एनरोल्ड केलं कंपनींमध्ये, वेगवेगळ्या कंपनींमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि त्याच्यापैकी 578 लोक सिलेक्ट झाले. ठीक आहे, म्हणजे जवळपास 73% COEPमधल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी सिलेक्ट झाले. आता पुढे जर काय हे बघायचं झालं तर हे पर्सेंटेज. आता बघा पुढे मी काय सांगतोय तुम्हाला. आता ह्या गोष्टी सर्व ॲनालिटिक्सच्या आहेत. आता ह्या प्रत्येक ब्रांचचं तुम्हाला विद्यार्थी आहे किती कंट्रीब्यूट केलं किंवा किती एनरोल्ड झाले, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. आता इथं लक्षात आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी.
2020-21ची गोष्ट करायची झाली तर UG स्टुडंट्स जे प्लेसमेंटमध्ये एनरोल्ड केले होते ते 710 विद्यार्थी होते ज्यांनी प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्याच्यापैकी 69% म्हणजे 491% विद्यार्थ्यांना जॉब लागली. आणि कॉलेजमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट, इंजिनिअरिंग कॉलेजची अशी आपल्या देशामध्ये अशी अवस्था आहे की तिथे कंपनीज व्हिजिट करत नाही. पण हे जे COEP किंवा मोठे मोठे कॉलेजेस आहे तिथं बघू शकता 20-21ला 193 कंपनींनी व्हिजिट केलं, 21-22ला 233 कंपनीजने व्हिजिट केलं, 22-23ला 198 कंपनीज येऊन तिथं व्हिजिट करताय तुम्हाला जॉबला घेण्यासाठी. आता जर का 20-21ची गोष्ट केली तर 20-21मध्ये सर्वात जास्त पॅकेज 37 लाखांचं लागलं होतं एका विद्यार्थ्याला. 37 लाख इज नॉट जोक. एका वर्षाला तुम्हाला 37 लाख एवढी प्लेसमेंट मिळत आहे तुम्हाला COEP ह्या कॉलेजला. पुढे जर का बघायचं झालं तर हीच गोष्ट 20-21ला 50 लाखांपर्यंत जाऊन पोचली. 500 करोड 0.5 कोटी वर्षाला एवढी तुम्हाला सॅलरी 2020-21-22ला मिळाली. तीच सॅलरी 0.5 कोटी म्हणजे 50 लाख एका वर्षाला 2022-23ला पण एवढीच सॅलरी मिळाली तुम्हाला, हायेस्ट सॅलरी. सर या सर्व गोष्टी कुठे मिळणार आम्हाला? COEP कॉलेजला. आणि COEP कॉलेज पाहिजे तर ही लहान मुलांची गोष्ट नाही आहे. याच्यासाठी आता कष्ट करावे लागणार सर. याच्यासाठी CETमध्ये आम्हाला जास्तीत जास्त मेहनत करावी लागणार. आणि CETमध्ये केमिस्ट्रीची जबाबदारी सर घ्यायला तयार आहे. ज्यावेळेस तुम्ही सरांचं सर्व ऐकणार याच्यापुढे इझिली स्कोअर जाणार आहे. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. हे जे होतं मी ते तुम्हाला COEPचं सांगितलं की कशा पद्धतीने प्लेसमेंट. आता हे PGसाठी जे PG करणार, UGची गोष्ट चालू आहे. आता PGची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार इंजिनिअरिंग झाल्यानंतर. आता विद्यार्थ्यांनो आता बघा मी तुम्हाला अनेक गोष्टी आतापर्यंत सांगितल्या. मी एक जस्ट ब्रीफ करून देतो आपण काय काय बघितलं. आता आपल्याला कळालं की CETची एक्झाम का महत्त्वाची आहे सर. आता पहिल्यापासून जे अनेक विद्यार्थी लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय लवकर. आजचा दिवसच पहिला आहे आपला. त्याच्यामध्ये आपण MST CET आणि केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन वगैरे करण्याची जबाबदारी आपण घेतली. विद्यार्थ्यांना मी आधीच सांगतोय ही जी बॅच आपण घेणार आहे कोर्समध्ये मी फक्त 20 मुलांचं ॲडमिशन घेणार आहे. 20पेक्षा मी एक विद्यार्थी पण जास्त या बॅचमध्ये एनरोल करणार नाही आहे. माझी पहिली बॅच ऑलरेडी लॉन्च झाली आहे आणि ती जी पहिली बॅच आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 20 स्टुडंट्सने एनरोल केलं आहे. आता ही दुसरी आणि सर्वात शेवटची बॅच असणार आहे जी मी ऑनलाईन घेणार आहे. आणि का सर तुम्ही 2च बॅच घेणार आहे? कारण की आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. आता पहिली बॅच आपण लॉन्च केल्यामुळे आपल्याकडे वेळच नाही. त्याच्यामुळे आपण ही दुसरी आणि सर्वात शेवटची बॅच लॉन्च केली आहे. या बॅचमध्ये मी पुन्हा 20 विद्यार्थीच घेणार आहे. 20 विद्यार्थ्यांच्या वर मी एक पण विद्यार्थी घेणार नाही आहे. त्याच्यामुळे या बॅचचं नाव ठेवलं आहे आपण सुपर 20 बॅच. आता जे विद्यार्थी लेट जॉईन झाले मी त्यांना पटकन सांगतोय की सरांचे विद्यार्थी आहेत ठीक आहे. काय काय गोष्टी आपल्याला प्रत्येक लेक्चरला असणं आपल्याकडे गरजेचं आहे ते पण सांगितलं. MST CET काय असणार आहे ते सांगितलं मी तुम्हाला. MST CETचा पेपर पॅटर्न आणि सिलेबस सांगितला. CET एक्झाम का गरजेची आहे, कुठले कॉलेजेस मिळणार ते सांगितलं. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला रिझल्ट दाखवला की किती कॉम्पिटिशन वाढले आणि कुठल्या कॉलेजला गेल्यानंतर कुठला पॅकेज मिळणार, किती लाख पर ॲनम आपल्याला सॅलरी मिळणार. आणि तेवढी सॅलरी हवी असणार तर आता हे जे आपले 1-1.5 महिना आहे त्या महिन्यांमध्ये आपल्याला किती कष्ट करावं लागणार हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे आपल्या लेक्चरचा हाफ पार्ट पूर्ण झाला. इथं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊया. आपल्याला केमिस्ट्री का शिकायचं आहे आणि केमिस्ट्री आपल्याला का CETसाठी महत्त्वाचं आहे. आज मी तुम्हाला थोडक्यात येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्रीचं थोडं महत्त्व सादर करणार आहे. ठीक आहे. आता बघूया केमिस्ट्री. आता विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सांगितलं की केमिस्ट्रीचे आपल्या CETला 50 प्रश्न येणार आहे. एक प्रश्न जो असणार आहे तो 1 मार्कला असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल किती मार्क्स झाले सर? 50 मार्क्स. आता मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, प्रत्येक प्रश्न जे 50 प्रश्न येणार आहे 50 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न ठरलेल्या टॉपिकवरून येण्याची शक्यता असते. आपण एवढ्या त्याचा डीपमध्ये जाऊन अभ्यास केला आहे की आपण मागच्या वर्षी पण जे शिकवलं तेवढ्याच मुलांनी अभ्यास केला आणि फक्त 45 दिवसांमध्ये एवढा स्कोअर आणला. जी माझी दुसरी विद्यार्थिनी जिला 98% जास्त स्कोअर आणला आहे तिला तर फक्त आपण 30 दिवस पर्सनल कोचिंग दिली होती तेवढ्यामध्ये तिने एवढा स्कोअर अटेंड केला आहे. ठीक आहे. आता
केमिस्ट्री जे आहे, मी सांगितलं की प्रत्येक पॉईंट, प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती ठरलेल्या पार्टवरून येणार आहे, ठरलेल्या गोष्टीवरूनच ती रिपीट होत असते. त्या ठरलेल्या गोष्टी आपण एवढा फोकस करून शिकवत असतो की विद्यार्थ्याला प्रत्येक येणारा प्रश्न हा इझिली सॉल्व्ह होणार. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेस थेरी घेणार आहे, आपण थेरीला एकदम मोठ्या प्रमाणामध्ये भर देतो, कारण की ज्याची थेरी क्लिअर असतो तोच प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, असा माझा अनुभव आहे. आता थेरीमध्ये आपण सर्व गोष्टी कवर करतो आणि त्याच्यासोबत जे अर्धा तास आपण जे MCQ सॉल्व्ह करणार आहे ते जवळपास आपण 20 ते 30 MCQज रोज सॉल्व्ह करणार आहे. जर का आपण 40 दिवसाचा कोर्स कन्सिडर केला आणि 30 प्रश्न कन्सिडर केले दिवसाला, तर आपण ह्या कोर्समध्ये 1200पेक्षा जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि सोबत थेरी देखील कवर होणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे केमिस्ट्रीचं महत्त्व वगैरे कळालं आहे तुम्हाला. सर केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय विद्यार्थ्यांनो? आधी बेसिक आज मी तुम्हाला सांगतोय. माईक ऑफ करून घ्यायचं आहे सर्वांनी, नाहीतर मला लेफ्ट करावं लागणार. केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आता मॅटर आहे, बघ बरं कोण कुठला माईक चालू आहे, ऑफ आहे. आता बघा केमिस्ट्री, आता मॅटर, आता हा जो मॅटर असतो ना, त्या मॅटरचा आपल्याला अभ्यास करणं केमिस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. मॅटर म्हणजे काय असणार आहे मला सांगा. कुठलीही गोष्ट तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला बघा जरा, कुठलीही गोष्ट जिला मास आहे, जिला वजन आहे आणि जिने काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, प्रत्येक गोष्टी काहीतरी जमिनीचा म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचा म्हणा व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असते. आणि जी गोष्ट मास आणि जी गोष्ट व्हॉल्यूम ऑक्युपाय करते त्यांना आपण मॅटर असं म्हणतो. आणि याच मॅटरचा अभ्यास आपण ज्या ब्रांच ऑफ केमिस्ट्रीमध्ये करतो किंवा ज्या ब्रांच ऑफ सायन्समध्ये करतो त्या ब्रांचला आपण केमिस्ट्री असे म्हणतो. हे झाली केमिस्ट्रीची डेफिनेशन. आता हे जे मॅटर असतं, या मॅटरचा आपण अभ्यास 2 प्रकारे करत असतो. सर 2 प्रकार कुठले कुठले असतात? ते 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो फिजिकल क्लासिफिकेशन. आपण काय करतो, मॅटरला फिजिकली क्लासिफाय करतो, त्याच्यामुळे याला म्हटलं जातं फिजिकल क्लासिफिकेशन. आणि दुसरं जे असतं, दुसऱ्या याच्यामध्ये आपण मॅटरला केमिकली क्लासिफाय करत असतो, त्याला म्हणत असतो आपण केमिकल क्लासिफिकेशन. आता विद्यार्थ्यांनो, या 2 प्रकारे आपण मॅटरचं क्लासिफिकेशन हे करतो. सर एवढ्या गोष्टी आम्हाला कळाल्या. आता पुढे फिजिकली आपण मॅटरला कुठल्या 3 गोष्टींमध्ये क्लासिफाय करतो? एकदम लहान मुलांची गोष्ट आहे. फिजिकली आपण मॅटरला 3 गोष्टींमध्ये करणार आहे. एक असणार सॉलिड, दुसरी असणार आहे लिक्विड आणि तिसरी असणार आहे गॅस. या 3 स्टेट्समध्ये आपण मॅटरला फिजिकली क्लासिफाय करत असतो. आता केमिकली क्लासिफिकेशन करण्यासाठी मॅटरला आपण 2 प्रकारे करत असतो. एक असतं केमिकल क्लासिफिकेशनमध्ये एक गोष्ट असते, ती असते आपली मिक्सचर, आणि दुसरी गोष्ट असते प्युअर सबस्टन्सेस. हे जे प्युअर सबस्टन्सेस जे असतात त्यांच्यामध्ये पर्सेंटेज जे असणार आहे ते सेम असतं किंवा कॉन्स्टंट असतं. ही गोष्ट असू द्या. केमिकली मॅटरचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन केलं. एक होता प्युअर सबस्टन्स आणि एक होता मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे पुन्हा आपण 2 प्रकार बघत असतो, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. मिक्सचरचे पुन्हा 2, होमो आणि हेट्रो. आता बघा, आपल्याला एक गोष्ट इथं कळाली आहे, केमिस्ट्री जी आहे तिची डेफिनेशन काय असणार आहे आणि त्यानंतर केमिस्ट्रीचं क्लासिफिकेशन आपण किती वेगवेगळ्या वेजने करणार आहोत, ही गोष्ट आपल्याला कळाली इथं. ही गोष्ट आपल्याला इथं सर्वांना कळाली विद्यार्थ्यांनो. आता बघा, आवाज येतोय सर्वांना? बघ बरं आवाज येतोय. आता कोणी असं केलं पुन्हा मला सांगलं, ठीक आहे. आता लक्ष द्या सर्वांनी. आपण होतो केमिस्ट्रीवर, ठीक आहे. त्याचा नंबर घे, त्याला कॉल कर आणि सांग कॉल, ठीक.
आता विद्यार्थ्यांनो बघा, आपण केमिस्ट्री म्हणजे मी ते तुम्हाला सांगितलं सर्व गोष्टी, केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे ही गोष्ट आपण तुम्हाला एक्सप्लेन केली. विद्यार्थ्यांनो बघा, आता हा आपला पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे मी ह्यामध्ये तुम्हाला आज काही जास्त शिकवणार नाही. मी तुम्हाला एवढीच गोष्ट सांगणार आहे आज की मी तुम्हाला आज CET जी होती तिचं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर CET का महत्त्वाची आहे, त्याच्यानंतर COEP कॉलेजमध्ये जर का ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ICTच्या कॉलेजला जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, याच्यासाठी किती कष्ट करावे लागणार आहे, ही गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली. आपण CETचा पेपर पॅटर्न आणि सिलेबस, पेपर पॅटर्न पण डिस्कस केला आणि आपण त्याचा सिलेबस पण डिस्कस केला. या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरला आपण डिस्कस केल्या. आता पुढे मी तुम्हाला आता कोर्सबद्दल अजून पण अनेक विद्यार्थ्यांना काही शंका असणार तर तुम्ही मला विचारू शकतात. कृष्णा, तुला काही शंका आहे का? ठीक आहे, तू तर आपल्या क्लासचा विद्यार्थी, त्याच्यामुळे तुला काही सांगण्याची गरज नाही. पुढचा कोण आहे? पुढे कोण आहे? मास्टर माइंड नाव काय तुझं? सोहेल. तू आहेस? तू कसं काय आलास इथं सोहेल? तू जॉईन करणार आहेस ऑनलाईन? ठीक आहे. साफिया, तुमचं काय? सफिया कोण? आपले स्टुडंट, 12th स्टुडंट सफिया तुम्ही? ठीक आहे. सफिया करणार आहे का नाही करणार आहे? सिद्धी? ठीक आहे. सोनाली आवाज येतोय तुम्हाला? ठीक आहे, व्हेरी गुड. सृष्टी, तुमचं? हो सर, करणार आहे. ठीक आहे. चला, आता अजून काही तुमच्या शंका वगैरे असणार तर पटकन सांगायचं. शंका वगैरे असणार विचारा लवकर. आणि इथं आपण लेक्चर थांबूया. शंका ज्या पण असणार, तुमच्या डाऊट्स असणार, मला विचारू शकता. आता फक्त मला एवढंच सांगायचं आहे, लेक्चर झाल्यानंतर, लेक्चर संपला ज्यांना ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहेत त्यांनी मला फक्त एक मेसेज करायचं आहे, सर आमचं ॲडमिशन कन्फर्म आहे, आपण ॲडमिशन कन्फर्म करून टाकू. मी आधीच सांगतो आहे, पहिली बॅच फुल झाले आहे, 20 विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झाले आहेत आणि ही शेवटची बॅच आहे, ही शेवटची आणि लास्ट बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण 20च विद्यार्थी घेणार आहे. 20पेक्षा जास्त झाले बंद करणार. आणि या 20मध्ये जर का लवकरात लवकर तुम्हाला यायचं असणार, पटकन ॲडमिशन करून मोकळं व्हायचं आहे. मी नंतर काहीच ऐकत नसतो, पहिल्या बॅचमध्ये मी नंतर कोणालाच ॲडमिशन दिले नव्हते. आता पुढे